अंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुमाईसे. रणे कृष्ण बिभत्सु संवादभूतो, ऋगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मितायेन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. चिराभ्यास संयोग सिद्धेर्बलाढ्य, बृहद्व्याघ्रशायी महान् चाङ्गदेवः. निरीक्षाग्रकुड्या गतवीतगर्वः, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सर्वांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया. सर्वांचं स्वागत आहे. बघता बघता त्रयोदशी उजाडलेली आहे. 13 दिवस अधिक मासाचे झालेत. अधिकस्य अधिकम फलम मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय. पटकन म्हणणार असाल तर गंगा स्तोत्र फटाफट घ्या. एक एक ओवी, एक एक श्लोक. हा सुरू करा. लगेच पुढे कंटिन्यू करा प्रत्येकाने. सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरण तरंगे. शंकर मौली निवासिनी विमले, मम मतिरास्तां तव पद प्रमते. भागीरथी सुखदायिनी मातस्तव, जलमहिमा निगमे सात. नाहं जाने तव महिमानं, त्राहि कृपामति मामज्ञानम. आणि ते थांबायचं. तुम्हाला एकदा सांगते, 8 अक्षर झाली की थांबायचं. जरा लक्षात घ्या. भागीरथी सुख दायिनी मातस, तिथं थांबायचं. तव जल महिमा निगमे ख्यात. घ्या पुढे घ्या. हरिपद पाद्य तरंगिनी गंगे, हिम तरंगे. तव जलमलं येन निपीतं, परमपदं खलु तेन गृहीतं. मातर्गंगे त्वय्यो भक्त, किल तं द्रष्टुं. दोघींनी म्हणल्यामुळे 2 श्लोक हे झाले. पुढे. पतितोद्धारिणी जाह्नवी गंगे, खंडित गिरिवर मंडित भंगे. भीष्म जननी खलु मुनिवर कन्ये, पतित निवारिणी त्रिभुवन धन्ये. फलतामिव फलदां लोके, परमति अस्त्वां न पतति शोके. पारावार विहार गंगे, विवधवधो तरला पुंगे पांगे. तव कृपया ते स्रोत स्नात, पुनरपि जठरे सोपि न जात. नरक निवारणे जाह्नवी गंगे, कलुष विनाशिनी महिमो तुंगे. परिलस गंगे पुढे म्हणा कुणीतरी. कोण राहिले आता म्हणायचं?
म्हणूनच मी म्हणत होते. नाही म्हणताय पण इतरांनी म्हणू दे ना जरा. हं. सुमिता ताई म्हणा. पहिलस रंगे पुण्य तरंगे जय जय जान्हवी करुणा पांगे इंद्र मुकुटमणि राजित चरणे सुखदे शुभदे भृत्य शरण्ये रोगं शोकं तापं पापं हर मे भगवती कुमति कलापव त्रिभुवनहारे वसुधाहारे त्वमपि गतिर् मम खलु संसारे अलकानंदे परमानंदे गुरुमयी करुणा कातरवंदे तव तटनिकटे यस्य निवास खलु वैकुंठे तस्य निवास. म्हण अजून एक. वरमी धीरे कमठो मीना किंवा तीरे करठस्थीन अथवा कपचो मलिनो दीना तव नाही दूरे रूपती कुलीना. अथ गव्युतौ तो शब्द नीट म्हणा. अथ गव्युतौ. आमची माझ्या याच्यात अथवा शपचोळी हो का? बर बर ठीक आहे. हं. म्हणून मी तसं हा म्हटलं. हा बर ठीक आहे. हं. तुमचं कसं आहे सांगा. लिहून अथ घेतो. गव्युतौ श्वपचो दीनो असं आहे. अथ गव्युतौ गहू गव्युतौ अवघड आहे तो शब्द. हं. गव्यूतव. हं. ठीक आहे पुढे म्हणा. एक म्हणू का? हा म्हणा. हं. भुवनेश्वरी पुण्ये धन्ये देविद्रवमयी मुनिवर कन्ये गंगास्तव मिममलं नित्यं पठति नरो यस्तजयति सत्यम्. छान. पुढे. बरेच जण आलेत ना, कोण दिसत नाहीत मला. म्हणा कोणीतरी. ललिता ताई म्हणा. गंगा भक्ती हा तेषां भवति सदा सुखमुक्ती मधुर मनोहर पंचटिकाभिः परमानंद कलित ललिताभिः हं. गंगा स्तोत्रमिदं भवसारं वांछित फलदं विदितमुदारं शंकर सेवक शंकर रचितं पठतु सुखी स्तव इति च समाप्ता. छान. म्हणा तीनदा. पठतु सुखी स्तव इति च समाप्ता. हं. किंवा मग पहिल्या कडव्याची एक ओळ म्हणायची आणि थांबायची. जो शेवटचं म्हणेल त्यांनी पहिल्या कडव्याची पहिल्या श्लोकाची एक ओळ म्हणायची तीनदा आणि थांबायचं. ठीक आहे. म्हणू का? हा म्हणजे ते समाप्त होतं तिथे. हं. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तव तरल तरंगे शंकर मौली निवासिनी विमले मम मतिरास्तां तव पद कमले. ठीक आहे. छान आहे. आता यायला लागलं सगळ्यांना. हं? ते छानच आहे स्तोत्र तसं. असंच यमुनाष्टक पण आहे, नर्मदाष्टक आहे. कधीतरी शिकू आपण ते पण. आता 15वी कालची 14वी ओवी कोणी सांगणार आहे? नाही अजून हे राहिलं ना. अधिक मास. अधिक मास कुठे गेला? अधिक मास पोथ्यात नेऊन ठेवलेली. देवापुढं नेऊन ठेवलेली, लक्षात नाही. मग अशी आणायची म्हणून घेतली. आता काल आपला 12वा हे झाला होता ना, का 12वा राहिलाय आपल्यातला, मलाही आठवेल. मला वाटतं 12 म्हणायचंय. हा कारण काल आपला एक एक दिवस मागे आहे. बरोबर. 12वा म्हणूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुनाथाय नमः.
हे गुरुराया सद्गुरुनाथा कृपा खरी दीनावर आता कृपाशीष तो ठेवून माथा मम मुखी आस बोलवी मुक्यास बोलवी म्हणतायत गुरुंना. तू धरोनी माझा हात संकल्प वाटेत देई साथ ही सेवा नेई सिद्धिप्रत हट्ट माझा पुरवोनी मी तो न कोणी ज्ञानवंत किंवा नाही प्रज्ञावंत नाही नाही मी बुद्धिवंत भाविक भक्त मी भोळा जैसे भाव येती मनात ते मांडोनी शब्दात मी शब्द पूजा मांडिली येथ ती ते स्वीकारी श्रीहरी जे तू. आता बघा शब्दांचंच सगळं इथं आलंय आणि तिकडे ज्ञानदेव म्हणतात आता शब्दांची काही गरज नाही. जे तू बोललास पद्मपुराणी लक्ष्मी माते निमित्त करुनी ती तुझीच देववाणी प्राकृत भाषेत सांगतो नवीन यात काही न माझे हे तर देवा सर्वस्वी तुझे मीपणाचे मला नोझे घेऊ आवडे मजकडे. ही आपली भावना पाहिजे. मागील अध्यायी आपण व्यतिपात वैधृती महिमान जे कथिले लक्ष्मी लागून मलमासीचे थोरते 5 पर्वांमधली दोन तुम्ही त्यांचे केले निवेदन आता उरले पुढील 3 तेही सांगी यथाक्रम ऐसे प्रेमे करी विनवणी नारायणास नारायणी तव ते बोलले तत्क्षणी श्रवणे सावध होईजे शतसंक्रांतीचे फळ शतपर्वणीचे फळ चंद्रग्रहणाचे फळ तैसेच सूर्यग्रहणाचे असंख्य व्यतिपाती करून दान किंवा कोटी तीर्थे करिता भ्रमण प्रायश्चित्ते पंचगळा ग्रहण करिता लाभे जे पुण्य म्हणजे संक्रांतीच्या फळापेक्षा शतपर्वाच्या फळापेक्षा चंद्रग्रहणाच्या फळापेक्षा व्यतिपाताचं महत्त्व जास्त आहे. बघू आता मी तिथं गेल्यानंतर विचारून घेईन. असंख्य व्यतिपाती करून दान किंवा कोटी तीर्थे करिता भ्रमण प्रायश्चित्ते पंचगळा ग्रहण करिता लाभे जे पुण्य त्याहून अधिक कितीतरी पौर्णिमा व्रत करता सत्वरी पुण्य येई साधका पदरी तेची आता परिसावे पहाटे उठोनी पौर्णिमेस करू जाता स्नान विशेष. खरे आता त्यांना म्हणजे असं हे करत असताना वर्णन त्या दिवशीचं त्या दिवशी पाहिजे. आता पौर्णिमेच्या दिवशी जर पौर्णिमेचं आलं असतं तर ते जास्त आता आपल्याला बरं आहे आधी पौर्णिमेला काय करायचं हे कळेल. करू जाता स्नान विशेष पुण्य येतसे जे पदरास असे सर्वश्रेष्ठ ते जरी थोडेसे सुवर्णदान धनधान्य किंवा वस्त्रदान अर्पुन ब्राह्मणा वरी भोजन देई पुण्यवान तो मिष्टान्नाचे ताट भरून देता ब्राह्मणा आमंत्रून वस्त्रासहित दक्षिणादान अति आदरे अर्पिजे. पौर्णिमेला करा आता सगळ्यांनी. ज्येष्ठामधली पौर्णिमा येता आजची आहे बरोबर म्हणजे येणारी वट सावित्री पूजन करिता प्रसन्न होई ब्रह्मदेव देवता देई सौभाग्य वरदान. आषाढातील पौर्णिमा सांगे तिचा गुरुमहिमा गुरुपौर्णिमा असते ना. प्रसिद्ध नाम गुरुपौर्णिमा व्यासपूजन त्या दिनी व्यास म्हणजेच नारायण श्रद्धाभावे त्या ते पूजन घ्यावे त्यास प्रसन्न करून देईल सौख्य सर्वांस. अनादिसिद्ध आषाढीची पौर्णिमा हंस रूपाची ती पूजा नारायणाची दोघेही एक रूपची जेथे व्यास नारायण तैसेची हंस नारायण दोघांचेही भावे पूजन करितात तुझे श्रीहरी. माघ मासी माधव देवता फाल्गुन मासी रुद्रदेवता चैत्र मासी भजी अनंता त्याती पौर्णिमेस वैशाख पौर्णिमे पितृदेवते मार्गशीर्षी यक्ष किन्नरते पौषी पौर्णिमेस देवी ते अत्यादरे पूजावे. पौषात देवीची खूप असते ना आराधना गुरुवार वगैरे करतात बायका. प्रतिमासीच्या एक देवता प्रसन्न होती पूजन करिता पर्व काळी पिंडदान करिता समग्र देवता तुम्ही तुष्टती स्नानाधिक दान पुण्य जरी का कुणी करू जाय तरी तयाचे ऋण जाय फिटवनिया ते पुण्ये. पंचयज्ञ पितृतर्पण यथाशक्ती ब्राह्मण भोजन ऐसे करिता ते आपण आचरण नारायण तुष्ट तसे. प्रतिमासाच्या पौर्णिमेस आठवणीत ठेवून खास आचरावया धर्मकृत्यास धन अधिक न लगे अल्पस्वल्प ही आहे वाट पुण्य घेण्यास पदरात एरवी गृहींच्या पाहुण्याप्रत खटाटोप चालेच की प्रपंची खर्च करतात परिपुण्य ना जोडतात जगाची ही विपरीतरीत पहा दाखले साक्षीत्वे. पुराणिकते सांगून दमले व्यासादिकांनी ग्रंथ केले परी लोक पुण्य वाटे भले ना जाती ते कधी मार्ग सोपा पुण्याईचा आचरतीना सत्कर्माचा दानधर्मन भक्तीचा मार्ग लोका आवडे. जे विद्वान पारंगत ते आचरती रूढी बहुत नेणोनी आहिताहित अंतरासन ईश्वरासन तरती
कटुपरी हे सत्यवचन नरदेह न मिळे फिरून तुमची तुम्हीच सोडवणं करा धरा विवेक भावभक्ती सोडू नका भोगासक्त बनू नका वृथा काळ वेचू नका साधा साधा सहित हे वाचती ते लक्षात येते ना म्हणजे पुन्हा मराठीत सगळं सांगायची गरज नाही ना. धरिता संसाराची हा एक हा धरिता संसाराची आवडी न करिता परमार्थ तातडी वाया जाईल सुवर्ण घडी जन्म निष्फळ जाईल. संसाराची जर आपण आवड धरली आणि परमार्थ जर तातडीनं केला नाही तर मग ही आपली घडी सगळी निघून गेली आणि जन्म निष्फळ गेला. जीवनी करोनी सायास धन जरी मिळवलेस तरी ते न सोबतीस येई शेवटच्या घडी. पाहिलेलं आता परवा एक जणांचं उदाहरण सांगितलं की मृत्यूनंतर सगळं त्याच्या आयुष्यभराचं गठोडं आणून ठेवलं पायथ्याशी का तर त्याशिवाय त्याला सद्गती मिळणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं आणि मग शेवटी त्याला नेलं. जीवनी करोनी सायास धन जरी मिळवलेस तरी ते न सोबतीस येई शेवटच्या घडी. किती बोधिले किती दाखले जरी मनुष्य प्राण्या दिले तरी तो न मार्ग बदले स्वहिता ना साधितो. असो ज्याने जे जे करावे ते ते लागे तया भोगावे ज्याने त्याने निवडून घ्यावे हित अथवा अनहित. क्षणैक हा संसारासाठी मनुष्य लागे पोटापाटी आठवे ना श्रीहरी चित्ती म्हणून दुःख होत असे. जगदीश्वर तो दयाळू आहे कृपाळू कनवाळू म्हणून लोकहितास बोलू सुगम उपाय सांगतो. आता सोपा उपायच पौर्णिमेचा सांगतायत. पौर्णिमेस स्नानदान करोनी पुण्य जोडिता जन हर्षित होई रमारमण सत्कृत्या त्या पाहुनी पौर्णिमा व्रत करू जाता जन्माची होय सार्थकथा वरी कुळाचा उद्धार करता होई पुण्यवान तो. एकाग्र करून या चित्त ऐका अमावस्या फलित जी येई मासाचे शेवट ती ही तिथी भरवी ती एक. अमावस्येचे पुण्य मोठे अमावस्येचे फलित मोठे स्नानदानाधिक कृत्य ते करू जाता लाभले. अमावस्येची पुण्याई अमावस्येची नवलाई ती क्षणात करून आज जाई होळी सर्व पापांची. प्रत्येक महिन्याचे शेवटी अमावस्या येई तिथी त्यावेळी स्नानदानाधिक कृती अधिका अति आदरे करावी. पहाटे उठून करावे स्नान मग सारी जे देवपूजन ब्राह्मणासी ते आमंत्रून भोजन दान अर्पावे. ब्राह्मण सांगे तैसे करावे तिळ तर्पण अर्पण करावे आणि ते संतोष व्हावे आपुले पितरवर्गास. श्राद्ध करावे श्रद्धा धरून पितृगणार्थ पिंडदान घास पाणी त्यासी देऊन घ्यावे आशीर्वाद ते. जरी पितरा संतोषमनी होईल तरी ते तेथुनी शुभ आशिष देतील भरुनी वंश विस्तार होईल. पितृलोकातनं सगळे आशीर्वाद देतील. तृप्त नसता पितृगण अनेक समस्या येती जाण सुख समृद्धी असून जाण शांती नाती लाभते. तया शापे वंश खंडितो आधी व्याधी भोग वाढतो मनुष्य अनेक दुःख भोगतो अतृप्तीने तयांच्या. म्हणून पितर तृप्तीसाठी त्यांच्या सद्गतीसाठी तुम्ही करावे लागे पाठी श्राद्ध तिळ तर्पण. तृप्त करण्याचे पितृगण करू लागे ते पिंडदान तयाने तयांची तृप्ती जाण होय एकमासती. म्हणून प्रतिमासा अंती साधुनी अमावस्या ती जेन पिंड पाणी देती कोपून शाप देतात. प्रत्येक अमावस्येला करायला पाहिजे म्हणतात पिंडदान. आपण फक्त पित्री अमावस्येला करतो. शाप कुणाचा कधी न घ्यावा तो लागेची पहा भोगावा होतील यातना दुःख जीवा ऐसा शाप लागता. जिवंतपणी धड न बोलती ते काय पुढे पिंड देती ऐसे पुत्र येऊन पोटी काय फायदा तो होय. परवा मी सांगितलं ना की म्हाताऱ्यांची फार वाईट अवस्था आहे सध्याच्या काळात. जळो ऐसे लाजीरवाणे पुत्राचे ते मागुता जेणे जेणे दुखविले पितृगणे तो पतित दुरात्मा. ऐसी न व्हावी अपकीर्ती म्हणून करा पितृभक्ती तिळ तर्पण पिंडदानती कर्मे आदरे आचरा. प्रतिमासी अमावसेस जे का करीती पिंडदानास आणि घालती भोजनास धन्य धन्य ते जगी. हे धर्माचरण प्रतिवर्षी करोनी 12 अमावस्येसी जे पुण्य जोडती पदरासी पुण्यवंत प्राणिते. परी हेच कर्म अधिक मासात अमावस्या पर्व साधत जो संपन्न करीत्या प्रत पुण्य लाभे द्विगुणित. ऐशा भाग्यवंतावरी श्रीहरी ही कृपा करी सुखशांती त्यांचे घरी हरी कृपा नांदेल. नारायणे ती कृपा करावी ऐसी सुबुद्धी सर्वास द्यावी पुत्र कन्या ती निपजावी सुशील कुलोद्धारक. ना तरी त्या कलियुगात पिता न म्हणती पित्याप्रत ऐसे कुलवंत दिव्य पुत्र पहावयास मिळतात. जे माय पिता न मानती केवळ त्यांचे द्रव्य इच्छिती
आणि कमरणाची वाट पाहती द्रव्यांधते होऊनी. जितेपणीच मरण यातना भोगवती जे तयांना. अन्न पाणी औषधाविना क्षणोक्षणी मागती मारिती. पोटी नसावी अशी संतान बरे त्याविण वांझोटेपण. ऐसे म्हणण्याची वेळ चुकून कुणावरही ना यावी. म्हणून म्हणतात ना, एक पोती रडे आणि 7 पोती रडे. एक आहे ती रडत असते, 7 आहेत ती रडत असते, निपुत्रिक असते तीही रडत असते. पण एक वेळ ते निपुत्रिक परवडलं अशी संतान असण्यापेक्षा. पुत्र असावा एकची भला, जो आचरी पुत्रधर्माला. आणि तृप्त करील तुम्हाला धर्माचरण करोनी. मला एकदम तो श्लोक आठवला संस्कृतमधला. वरम एको गुणी पुत्रो नच मूर्ख शतान्यपी. एकस्तमो एकश्चंद्रस्तमो हंती न तू तारा गणोपिच. एक पुत्र चांगला, वरम म्हणजे श्रेष्ठ. 100 मूर्ख पुत्र असण्यापेक्षा. धृतराष्ट्राचे 100 पुत्र होते की नाही. कारण का, एक हा चंद्र हा तमहांती. एक चंद्र सगळा अंधार नष्ट करतो. न तू तारा गणोपिपा. सगळी नक्षत्र तारा असंख्य असतात, पण ते काही अंधार दूर करू शकत नाहीत. आता पुढं काय म्हणलं का, जो आचारी पुत्र धर्माला आणि तृप्त करील तुम्हाला धर्माचरण करोनी. अमावस्या पाहुनी तिथी जो आचरे कर्मेती. पिंड तीळ तर्पण देती पितरोद्धारा कारणे. त्रिवर्षाच्या मलमासात जे आचरती हे व्रत. ते खरेची भाग्यवंत कुलोद्धारक मानावे. मलमासाची विशेष पर्वणी पौर्णिमा अमावस्या दोन्ही. साधून तत्परप धर्मपालनी तोची धन्य जगतात. म्हणून श्रोतेजन हो मलमासा ते पहा हो. अगत्य व्रता ते आचरा हो साधावया परमार्थ. नरदेह लाभता चांग धरावा लागे मस्त सत्संग. सत्संगाविण सन्मार्ग हाता नाही सर्वथा. ऐसा हा अधिक मास ग्रंथ पद्मपुराणीचे संमत. गोविंद तनय विरचित 12शोऽध्याय गोडहा. इति अधिक मास महात्म्य 12शोऽध्याय हा समाप्त. हा तुमची खूण करून ठेवते. आता 13वा उद्या घ्यायचे. आता 15वी ओवी. 14वी समजली आहे काल. कुणाला बोलायचे? 14. हा बोला. माझ्या पुस्तकातलं वाचून दाखवते हा मॅडम. चालेल चालेल. हां आठवे का विसरे विषय होऊनी अवतरे. तरी वस्तुसी वस्तू दुसरे असे ना तू. आठवणे किंवा विसरणे एक विषय बनून अवतरते, जरी वस्तू वस्तूपासून भिन्न असे ना. शब्द म्हणजे कोणताही विषय, एखादी माहिती, बाष्कळ आणि संसारिक गोष्टी किंवा ज्ञान असू शकते. शब्दांमध्ये परावर्तित होण्यापूर्वी सर्वच काही अव्यक्त असते. ज्ञानेंद्रियाच्या द्वारे मनुष्य शब्द ग्रहण करतो, जसे ऐकणे, वाचन करणे किंवा स्मरण शक्ती म्हणून साठवणे इत्यादी. शब्द स्मृती ज्ञान साठवतात. कशाशी संबंधित राहावे आणि त्यातून काय मिळते याविषयीची सर्व माहिती स्मृतीमध्ये साठवण्याची मानवी क्षमता मर्यादित आहे. ही माहिती पुनःक्षेपित करणे आणि प्राप्त केलेली माहिती जशीच्या तशी लक्षात ठेवणे हे खूप कठीण आहे. लक्षात ठेवणे किंवा विसरणे या क्रिया भिन्न गोष्टींसाठी भिन्न आहेत. विस्मरण व अस्मरण या 2 वेगळ्या अवस्था आहेत. विस्मरण हे बुद्धीला घडते, तर स्मरण हे मन आणि चित्त घडवून आणते. हा भेद सूक्ष्म आहे, पण मानवी जीवनात स्मरण महत्वाचे आहे. आपण प्राप्त केलेली सर्व माहिती स्मृतीमध्ये संचयित होत नाही किंवा नष्ट होत नाही. सामान्यतः ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, ज्यांची गरज असते, दुःख, अपमान आदी गोष्टी लक्षात राहतात. हे अहंकारयुक्त बुद्धीचे कार्य आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत किंवा आपल्यासाठी काही उपयोगी नसतात, अशा बहुतेक गोष्टी स्मृतीत साठवल्या जात नाहीत. म्हणून लक्षात ठेवणे आणि विसरणे या प्रक्रिया भिन्न गोष्टींसाठी भिन्न आहे. सर्व गोष्टींचे ज्ञान मुख्यत्वे शब्दाद्वारेच होते, पण चित्त आणि बुद्धी ठरवते की कुठली गोष्ट स्मृतीमध्ये ठेवायची व कुठली विसरायची. चित्ताची शांत अवस्था स्मृतीत निर्मळ ठेवते, कारण स्मृती हा चित्ताचा भाग आहे. छान. कोणतं आहे पुस्तक? कुणाचं आहे हे? ताई, हा. विष्णू सहस्रनाम हो घ्यायचंय ना, ते राहिलं नाही का. बरोबर. हो हो नाही काढून बसली आहे मी खरं. चुकून आधी ती पुस्तक आली. ठीक आहे ठीक आहे.
काल आपले 4 झाले ना. हो हां 4 झाले. आता 5वा घेऊया. विष्णू सहस्त्रनाम. हां विष्णू सहस्रनाम. असं विसरून नाही चालेल विष्णूला. विष्णूला विसरून चालणार नाही. त्याचाच महिमा आहे. योग झालं सर्व शर्व झाला नाही का काल. आता आजचा पुढचा घेऊया. कारण सगळ्याची पुनरावृत्ती नाही करता येते आपल्याला, कारण गंगास्तोत्र नाही. तर आता उद्यापासून काय करूया, गंगास्तोत्राचे 5-5 श्लोक घेत जाऊ, म्हणजे 3 दिवसात ते संपेल. आणि विष्णू सहस्रनामाचे पुन्हा करत जाऊ. स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. आता अनंत दामोदर आठवले आहेत. काल मी गडावर गेले होते ना, तर त्यावेळेला तिथलं पण पुस्तक मिळालं. म्हटलं ठीक आहे, प्रत्येकाची एक भाषा किंवा सांगण्याची पद्धत वेगळी असते, तर ती बघायला हरकत नाही आहे. त्यांनी अगदी ओळीनं हेच दिलेले आहे. कुठला घेतला आपण आता, स्वयंभू. स्वयंभू हा शब्द आपल्याला माहिती आहे. बरेच देवांची मंदिरं स्वयंभू त्या मूर्ती असतात. म्हणजे शंकराची असते, आपल्या इथे संगमनेरला समनापूरला गणपतीचा स्वयंभू म्हणजे स्वयंभू मूर्ती होती किंवा आहे. तर त्याला स्वयंभू म्हणजे काय की स्वतःच इतर कोणत्याही कारणाच्या साह्यापासून उत्पन्न होणार, निसर्गताच निर्माण झालेली असते मूर्ती ती, किंवा प्रगट होते किंवा असते. आणि सर्वांच्या वर राहतो, म्हणजे जो सर्वश्रेष्ठ आहे किंवा पूर्णपणे स्वतंत्र आहे, कधीही परतंत्र नाही. बनवलेली मूर्ती असेल तर तिच्यामध्ये थोडंसं पारतंत्र्य येतं किंवा पूर्णपणे श्रेष्ठत्व त्या ठिकाणी असत नाही. पण स्वयंभूला जास्त महत्त्व असतं. आणि म्हणून हा भगवंत कसा आहे, स्वयंभू आहे. विष्णू स्वयंभू आहे. पुढं म्हणलेलं आहे शंभू. शंभू म्हणजे काल बघा, काल शंभूचा अर्थ काय घेतला होता आपण, आठवतंय? शंभूचा काय अर्थ काय सांगितला होता का, शिवचा सांगितला होता. सर्व शिव होता. इथे शंभू शब्द आलेला आहे. शंभू म्हणजे त्याच्यामध्ये मूळ शब्द आहे शम. शम म्हणजे सुख, आणि त्याची भावना, भू म्हणजे भावना, तर त्याची भावना म्हणजेच उत्पत्ती करणारा, म्हणजे सुखाची उत्पत्ती करणारा तो शंभू. भक्तांना सज्जनांना सुखदायक. छान आहे बघा हे. पुढं आदित्य, हा संधी आहे तिथे. शंभूर आदित्य म्हणले ना, तर तिथे संधी शंभू आणि आदित्य असे 2 शब्द आहेत. आता आदित्य म्हणजे सूर्य. आता वैदिक परंपरेमध्ये अत्यंत तेजस्वी, प्रकाशमान आणि पृथ्वीला जीवनदायक असलेल्या सूर्यमंडळाला व्यक्त स्वरूपात असलेले ईश्वराचं प्रतीक मानलेलं आहे. आणि प्रतीकच लक्षणेनं भावनेच्या दृष्टीनं तद्रूप मानलं जातं. तर सूर्यमंडळामध्ये राहणारा तो सूर्यरूपच आहे. आता हा सूर्य सगळ्यात तेजस्वी असतो, पण सूर्याला तेज देण्याचं काम कोण करत असतो, स्वतः भगवंत करत असतो. म्हणून आदित्य म्हणजे अत्यंत तेजस्वी. पुढं पुष्कराक्ष. पुष्कर म्हणजे पण कमळ बरं का. कमळाला खूप नाव आहेत, नीरद, जलज, कमल तर आहेच माहिती आपल्याला. तर पुष्कर म्हणजे कमळ. पुष्कराक्ष, अक्ष म्हणजे नेत्र, कमळाप्रमाणे नेत्र असणारा असा पुष्कराक्ष. आणि महास्वन, स्वन म्हणजे आवाज किंवा ध्वनी. आता वेदाचे जे ध्वनी असतात, उच्चारण असतं, ते सगळ्यात श्रेष्ठ मानलेलं आहे. म्हणजे ज्याचा ध्वनी किंवा उच्चार हा सर्वश्रेष्ठ आहे, महान आहे, असा तो महास्वन हा. आणि अनादि निधन हा दोन शब्दाचा एक हे बनवलेला आहे समास. अनादीचा अर्थ आपल्याला माहिती आहे, ज्याला आदी नाही तो महामाला जन्मतारीख असते. आणि पूर्वीच्या काळी मला आठवतं आमच्या शाळेमध्ये सगळे जे खेड्यातले पालक यायचे ना, त्यांना माहिती नसायचं त्या मुलाची जन्मतारीख. आता हल्ली किती हॅपी बड्डेला फार महत्त्व आलं. मग तेव्हा ते म्हणायचे, शिक्षक विचारायचे तारीख सांगा, लिहा तुम्ही काही बी. मग ते 1 जूनपासनं, म्हणजे 1 जून ते जूनच्या 7, 8, 10 तारखेपर्यंत कित्येक मुलांचे जन्म जूनमधलेच व्हायचे. त्यामुळं
म्हणजे दाखवले जायचे. तसं अनादि निधना, पण ह्याला आदी नाही आहे. आणि निधन म्हणजे अंत नाही, म्हणजे आदिही नाही आणि अंत नाही, म्हणून त्याला अनादि निधन हा म्हणलेला आहे. म्हणजे हा शब्द त्या निधनाला पण लावायचा, अनिधन असं मला वाटते. नंतर धाता. धाता म्हणजे धारण करणारा, सगळ्या विश्वाला धारण करणारा असा आहे. पुढं म्हणले विधाता. विधाता म्हणजे काय, की सगळी कर्माची फळं देणारा किंवा कर्मफळं उत्पन्न करणारा. म्हणजे धाता म्हणजे विश्वाला निर्माण करणारा, धारण करणारा, आणि विधाता म्हणजे सगळी कर्मफळं उत्पन्न करणारा. पुढं म्हणले धातुः उत्तमः. धातुरुत्तमः. आता मौल्यवान वस्तू त्याला धातू म्हणतो आपण. सोनं चांदी हे धातू आहेत ना. तर त्या धातूंमध्ये किंवा वस्तूंमध्ये उत्तम असलेला सर्वश्रेष्ठ आपण सोनं मानतो. पण या पृथ्वीवरचं सगळ्यात जे उत्तम असेल जो धातू, तो सर्वश्रेष्ठ म्हणजे तो आहे. त्याच्याबद्दल आणखीन ते आपलं काव्यमय जे पुस्तक आहे त्याच्यातलं बघते काही सांगता येते. मॅडम, आम्हाला धातवे उत्तमाय नमः याच्यामध्ये सर्वात अधिक ज्ञानवंत आणि सामर्थ्यवान सांगितले. कशा कशा अधिक ज्ञानवंत हा, आणि सामर्थ्य. बर, धातवे उत्तमाय नमः असा दिलाय का? बर बर. ते जे आपण दुसरं पुस्तक आहे त्याच्यामध्ये का? नाही नाही, तुमच्या ते परांजपे सर होते, त्यांनी सांगितलं. अच्छा, त्यांनी सांगितलं होतं का? बरं बरं. आता सांगते ना. आता माझ्याकडे 4-5 पुस्तकं आहेत. प्रत्येकाने त्याचा वेगवेगळा हे दिलेला असतो. तरीसुद्धा एक शब्दांच्या नुसार म्हटलं तर थोडंसं आपण जातो. 5वा श्लोक चाललाय ना आज. आता बघा यांनी कसं दिलंय. आता तुम्ही कशाचं सांगितलं आत्ता? स्वयंभूचं का शंभूचं सांगितलं? नाही, ओम धातवे उत्तमाय नमः. हा हा, धाता धाता. हा, बरं बरं. धातवे काय? धातवे उत्तमाय नमः. बर बर बर. हां हां. धातूंमधला जो असं. उत्तम, आलं लक्षात. धातवे म्हणजे धातूंमध्ये सगळे जेवढे धातू आहेत त्यांच्यामध्ये उत्तम जो आहे त्याला नमस्कार असो. बरोबर आहे. तेच सांगितलं आता मी. तसं सांगितलं की श्रेष्ठ धातू जो आहे तो आहे. आता यांनी काय म्हणले बघा. धाताचं दिलेलं आहे धारण करणे. धारण करणे हे सृष्टीचे असे अंगभूत तत्व. या तत्वाते म्हणून म्हणती सर्वसाधारणत्व. अनुभव विश्वाचे ही असती. जे महान तत्व प्रणेता त्या विष्णूंना म्हणून नाम. शोभतसे धाता. आता विधाताचं काय म्हणतात ते? विधाता म्हणजे विधान करता. बऱ्या वाईट कर्मापरी ते प्रत्येका फळ मिळत असे. या नियमानुसार सृष्टीचे कार्य चालत असे. सत्कर्मे आनंद, दुष्कर्मे विषाद देई फलदाता. श्री विष्णूंना म्हणून नाम हे शोभे पहा विधाता. तुम्ही चांगलं सांगितलेलं आहे. धातूवरून उत्तम धातू तो विशेष अशा अर्थी त्यांनी तो मानलेला आहे. बरं, उद्या पुढचा घेऊया ना, 6वा. पण आपली ओवी थोडी तरी व्हायला पाहिजे. सुमिताताईंनी त्यातलं वाचलं तरी चालेल, पण ते आता सध्या मागच पडले. सुमिताताई, तुमच्या ग्रंथात, तुमच्याजवळ जो ग्रंथ आहे तो. हो, वाचू का? हा, थोडंसं वाचा. एखादं 1-2 वाक्य. शेवटच वाचू का? हा, वाचा धातु वाचा. उत्तमाय नमः. हो, वाचा वाचा. तेच वाचू का? हा, चालेल. उत्तम असा जो धातू पृथ्व्याधिक तो धातू. त्याहूनही उत्तम धातू विष्णू रूप हा. किंवा धाता म्हणजे ब्रह्मदेव. त्याहूनही हा श्रेष्ठ, म्हणून याचे नाव धातू उत्तम ऐसे ते. हा, अथवा धातू हे भिन्न नाम, उत्तम भिन्न नाम. प्रपंचाचे करी धारण, म्हणून धातू हा. सर्व बरोबर. जे उत्तम त्याहूनही हा उत्तम, म्हणून उत्तम हे नाम. पुरुषोत्तमास या. छान. धातादी 3 शब्द
शब्द सामान्य स्मृत ऐसे संगती सुचक जाणावी ती. छान, म्हणजे चांगलं देतात. त्यांची छान आहे ती रचना खरं. आता त्यांनी कसं केलेलं आहे, हे जे आपण शंभूष सगळे जे उकारांत किंवा जसे शब्द आहेत तसे. पण तुम्हाला माहिती असेल, जेव्हा यज्ञ करायचा असतो विष्णू याग, त्यावेळेला पहिल्यांदा विष्णू सहस्रनाम जसं आहे तसं म्हटलं जातं. आणि जेव्हा आहुती द्यायची असते तेव्हा तुम्ही जे सांगितले तसं चतुर्थीचा उपयोग केला जातो. म्हणजे अग्नये स्वाहा, इंद्राय स्वाहा ही चतुर्थी आहे. तसं मग ह्या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे बघा, शिवाय नमः किंवा शिवाय नमस्वाहा, शर्वाय नमस्वाहा असं म्हटलं जातं. प्रभवाय नमस्वाहा किंवा प्रभवाय नमः, प्रधान पुरुषाय नमः, क्षेत्रज्ञाय नमः, योगाय नमः असं म्हटलं जातं. तसं धातुरुत्तमाय नमः या धातूचं म्हणलेलं आहे. विधात्रे नमः, विधाताचा अगोदर घेतला आहे त्यांनी. विधाता हा शब्द मूळ आहे, पण विधात्रे ही त्याची चतुर्थी आहे. किंवा धाता हा मूळ शब्द आहे, त्याची चतुर्थी धात्रे येतं. धात्रे नमः, ते जे आता तुम्ही वाचलं तेच. हाचा अनंतचं धाता, कर्मफळांचा करता, विश्वासाच तो धरता, म्हणून धाता तो. असे धाता विधाता हे ब्रह्मदेवाला उद्देशून म्हणलं जातं. पण ब्रह्मदेवाची निर्मिती कुठून झालेली आहे? त्याच्यापासून, भगवंतापासून, नारायणापासून. म्हणून या अनंताचाही धारक, म्हणून विधाता नामक ऐसा असे विशेषक विधाता. चला, धातुरुत्तमाय नमः त्यांनी मगाशी सांगितलंच आहे की उत्तम असा जो धातू छान आहे. आता घेऊया आपली ओवी. तेच विचारणार होते मी ताई तुम्हाला की ह्या बाकीच्या पुस्तकात धाता वगैरे दिलेला आहे आणि इथे त्यांनी धात्रे नमा कसं दिलाय. हा नाही, ते मी सांगायची राहिले. सांगितलं. आता माझ्या लक्षात आलं की आम्ही त्या दिवशी तिथे यज्ञ करत होतो ना, तेव्हा पहिल्यांदा विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि मग जेव्हा आहुती टाकायची तेव्हा प्रत्येक शब्दाची चतुर्थी, त्याला नमस्कार, त्याला आहुती द्यायची असते, म्हणून ती चतुर्थी केलेली आहे सगळ्याची. तुम्हाला वाटेल की सहस्रनामात तर धात्रे नाही आहे, धाता आहे, आणि इथं का धात्रे म्हणले ते आता लक्षात घ्या. हा, आणि आपण घरी सुद्धा तशी आहुती मग देऊ शकतो. त्या पुस्तकाच्या आधारे त्याची चतुर्थी कशी करायची हे लोकांना माहिती नसतं ना, मग ते पुस्तक असेल त्याला तो फायदा आहे. चालेल, आता घ्या 14वी. आम्ही ते तुळशी वाहिली ना 1008. हो, तेव्हा पण नावं घेऊन वाहिली. हा, मग तेच ना, तशी नावं घेताना मग ती चतुर्थीच करायची. ओम संभवाय नमः, ओम भावनाय नमः, हा ओम बरोबर, भद्रे नमः. अगदी बरोबर, तसंच करता येतं. बरोबर. ताई हे विष्णू सहस्रनाम अधिक महिन्यात पूर्ण करणार आहे का? नाही होणार पूर्ण. नाही होणार ना. नाही 120 श्लोक आहेत त्याला. रोज 4-5 आता काय करूया आपण, गंगा स्तोत्र झालंय ना, तर गंगा स्तोत्राचे एकच श्लोक म्हणला तरी चालेल. मग आपल्याला विष्णू सहस्रनामाचे 3-4 घेता येतील. असं करूया आता उद्यापासून. चला, बोला का सांगू मी 15-20 मत एकदा तसं. 14वी सांगू. हा, झाली नाही का, नंदाताईंनी सांगितली. आता 15वी आपण आता त्या ओवीशी संबंधित आत्ताची 15वी ओवी आहे बरं का. 8वे विसरे ते जे आलेलं होतं ना, तसंच आलेलं आहे हे आता. पण याच्यासाठी आता उदाहरणं देतात. म्हणजे ज्ञानदेवांचं कौतुक आहे की आपल्यासारख्या पामरांना त्यांनी समजून घेतले आणि तोच श्लोक किंवा तीच ओवी अधिक स्पष्ट करण्यासाठी ते लगेच एक छान दृष्टांत देतात. आता कालचं होतं 8वे का विसरे विश्व होऊन अवतरे, तरी वस्तूसी वस्तू दुसरे असे ना की. तर वस्तूसाठी दुसरी वस्तू सांगावी लागत नाही, आठवावी लागत नाही. आठवण्यासाठी किंवा विसरण्यासाठी दुसरी वस्तू लागते. आपण एक असतो आणि घरातली व्यक्ती बघा ना, काही वेळेला खूप दिवस गावाला गेली तर लोकांना लगेच तिचा विसर पडतो आणि मग ती परत आली की अरे आले की हे परत, म्हणजे आपल्याला पुन्हा आठव येतो. किंवा लहान मुलांच्या तर लक्षात राहत नाही ना, खूप लोक आलेले असले तर त्यांच्या लक्षात येत नाही, पण पुन्हा कधी तशीच मंडळी आली की सगळे म्हणतात हां हे तेव्हा आले होते बरं का. म्हणजे ही जी आठव आणि विसर आहे, इथे 2 असतं, द्वैत असतं तेव्हा आहे. पण भगवंताच्या बाबतीत किंवा आत्मतत्वाच्या बाबतीत ते नाही. ते कसं नाही हे 15व्या ओवीत छान सांगितले. आपण या ते 8वी विसरे खेळते,
काय जीभ जिभेते चाखे न चाखे. फार छान आहे, मला आवडली ही. की आपण याते, आपणच आपल्याला कधी आठवावं लागतं का हो? आठवता येतं का हो स्वतःला? नाही. म्हणून त्यांनी काय म्हटले की आपण याते आठवे विसरे केवते. केवते म्हणजे कसं काय? स्वतःला विसरणं किंवा स्वतःला आठवणं हे कधी घडेल किंवा कसं घडेल? कितवा चाललंय आपला हा? नाही 13 नाहीच, याचे काही त्यांनी दिले. ठीक आहे, पुढं त्याला उदाहरण देतात. काय जीभ जिभेते चाखे न चाखे. आता जीभ स्वतःला चाखते का हो किंवा तिचा आस्वाद घेते का हो? नाही घेत. म्हणजे ती एकच असते आणि तिथं वेगळा त्याला विषय होऊ शकत नाही. तसं आत्मा हा कसा आहे तर अखंड आहे, ज्ञानस्वरूप आहे, नित्य आहे. आणि म्हणून तो स्वतःलाच आत्मा आपल्यालाच विसरतो किंवा आत्मा आपल्यालाच आठवतो, स्मरतो, असं म्हणणं योग्य होणार नाही. जे 14वी ओवी आहे त्याच्याशी जोर देणारी किंवा जोड देणारी अशी ही ओवी आहे. आणि म्हणून त्यांनी म्हणलं की काय जीभ जिभे ते चाखे न चाखे. अहो काय सांगा बरं, जीभ कधी जिभेला स्वतःलाच चाखते का? जिभेला काही कळतं का काय चाखायचे? दुसरा पदार्थ ठेवला तर जीभ चाखते. किंवा आपला स्वाद घेते का? स्वतःला स्वाद काहीच घेता येत नाही. किंवा आपला आपण स्वाद घेत नाही असं म्हणता येतं. तसं आत्मा स्वतःचं स्वतःला काहीही आठव किंवा विसर ह्या दोन गोष्टी तिथे होत नाहीत. खरे ह्या 2-3 ओव्या सोप्या आहेत, चालतील का एकदम घेतल्या तर? बघा, म्हणजे ज्या पूर्वीच्याच दिल्यात बघा, काही ओव्यांपूर्वी हेच दृष्टांत त्या ठिकाणी लागू पडतील दिले होते. आता हे शब्दाशी लागू कसे देत आहेत बघा. पुढची ओवी आहे जागणिया नीद नाही, मा जागणे घडे काही, स्मरणास्मरणे दोन्हीही स्वरूपी तैसी. आता एवढी बघूया, एवढी तरी कळेल तुम्हाला. जागणिया नीद नाही, इतर हे उदाहरण किंवा हे दृष्टांत किती वेळा दिलेत बघा. ज्याला हौस आहे त्यांनी हे लिहून काढा, शोधून काढा. तर जागणिया म्हणजे जो जागा झालेला आहे त्याला, नीद नाही त्याला झोप असते का हो? आता आपण सगळे जागे आहोत ना, का कुणाची झोपेची वेळ झालेली आहे? बहुतेक नाही आहे. 3पर्यंत आता नाही कोणी झोपणार, आणि जे झोपले असतील ते घरी त्यांच्या सुखानं असतील. तर जो जागलेला आहे किंवा जागा झालेला आहे त्याला नीद माहिती नाही आहे किंवा त्याला नीद नको. नीद म्हणजे झोप. आणि मा जागणे घडे काही, स्मरणे दोन्हीही. आणि जो जागा आहे त्याला पुन्हा काही कुठल्या गोष्टीचं स्मरण करावं लागतं का? म्हणजे जागा असलेल्याला झोप कुठली? आणि जागा झाला तरी काय म्हणता येईल त्याला काय म्हणता येईल? तो जागा झालाय म्हणजे आता झोप नाही असं वगैरे तो काही म्हणत नाही. तसं त्यांनी म्हणलेलं आहे पुढे, मा जागणे घडे काही, स्मरणास्मरणे दोन्हीही स्वरूपी तैसी. या स्वरूपाशी किंवा आत्म्याशी काय होतं तर स्मरणास्मरणे. मगाशी नंदाताईंनी स्मरण आणि अस्मरण या दोन्ही शब्दांचा त्यांच्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आठवला होता. आपण स्मरण आणि विस्मरण म्हणतो, पण इथे त्यांनी ज्ञानदेवांनी समासच बनवलं आहे, स्मरणास्मरणे. तर स्मरण आणि अस्मरण ह्या दोहोंचा एकत्रित संधी झाला, स्मरणास्मरणे. म्हणजे स्मरणही नाही आणि अस्मरणही नाही, ज्याला आपण आपल्या व्यावहारिक भाषेत विस्मरण म्हणतो. तर त्याप्रमाणे या ज्ञानस्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपे तैसे स्मरणास्मरणे दोन्हीही नाही. म्हणजे नित्य ज्ञानस्वरूपाच्या ठिकाणी स्मरण म्हणजे आठवणे आणि अस्मरण म्हणजे विसरणं हे कुठून असणार, कसे असणार? मा जागणे घडे काही, त्या ठिकाणी जसं जागा माणसाला काही दुसऱ्या गोष्टी नसतात, जाग आली की झोपेची आठवण नसते, तसं स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर किंवा स्वरूपाच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी नसतात, स्मरणही नसतं आणि अस्मरणही नसतं. आता ह्या दोनच झाल्या, दोनच समजून घ्या जास्त. पण मला त्या 3-4 वाचल्यानंतर असं वाटलं होतं की पुढच्याही आपल्याला होऊन जातील, पण जरा नीट समजून घ्या. आता
आपलेच आपल्याला स्मरण किंवा विस्मरण कसं संभवेल? स्वतःचं स्वतः स्मरण इतकं तर अजून कोणी म्हणजे काय म्हणू म्हणे ते हल्ली तो शब्द काहीतरी वापरतात की ज्याला अल्झायमर वगैरे म्हणतात ना, की विस्मरणच होतं त्या माणसाला. पण स्वतःचं तर नाही होत ना, निदान मी कोण आहे एवढं तरी शेवटपर्यंत माणूस सांगू शकतो. तसंच विस्मरणही होत नाही आणि स्मरणही होत नाही. आता आपली आपल्याला स्मरण करण्याची काही गरज आहे का हो? नाही. तसं आठवी विसरे केवते, म्हणजे आठवलेलं आहे त्याला पुन्हा तो विसरेल कसं काय स्वतःला? नाही. केवते म्हणजे कसं काय? काय जिभ जिभे ते चाखे न चाखे. मग आता ब्रह्मच जर आठवण्याचा विषय झाला तर आठवाचा विषय जड होतो. कारण ज्या गोष्टी आपण आठवतो त्या जड असतात. जड नाही म्हणायचं बरं का. जड म्हणजे वजनाने जड. जड म्हणजे जिथे मंदता आहे, निर्जीवपणा आहे असं, किंवा चैतन्य नाही असं. आता ब्रह्म हे काही जड होईल का? नाही. आणि ब्रह्म जड असेल तर मग ते घटपटांच्या लाईनमध्ये येऊन बसेल, त्याच्यासारखा त्याचा व्यवहार होईल, पण ते जड नाही. आणि घट वगैरे जड आहेत, अचेतन आहेत, त्याच्यामध्ये चैतन्य नाही. पण घटाची प्रचिती आपल्या डोळ्याला येते. आता प्रश्न हा आहे, सगळेजण विचारतात की काय तुम्ही ते आत्मा ब्रह्म लावून बसलाय हो, कुणी पाहिलंय का? डोळ्याला दिसतोय का? आणि मग आपल्याला अवाक व्हायची वेळ येते किंवा गप्प मूक व्हायची वेळ येते. आता घटाची डोळ्याला पण प्रचिती येते, प्रतीती येते, मनाला पण येते. मनाची प्रतीती आत्म्यामुळं होत असते. आता मन आपल्याला कधी समजतं? आतून कळतं बघा. एखादा म्हणतो तू का बोलत नाहीस? मग आपण म्हणतो माझं मन असं म्हणते, मला असं वाटते की हे करणं बरोबर नाही. म्हणून जे आपण आतून बोलत असतो तर ते आत्म्याची प्रतीती, आत्म्यामुळं मनाला प्रतीती येत असते. आणि आत्म्याची प्रतीती कोणाला येत नाही, कोणामुळे येत नाही, तर तो प्रतीती रूपच आहे. आता त्याला दृष्टांत त्यांनी दिलं की जीभ ही आपल्याला स्वतःला चाखेल का? काय जीभ जिभे ते चाखी न चाखे. आणि चाखणार नाही असंही होणार नाही. म्हणजे चाखणार नाही का? स्वतःला स्वतः चाखते म्हणलं तर काय विरोध येईल इथे? आपणच आपल्याला ओळखायचं, आपणच आपल्याला चाखायचं असं जिभेच्या बाबतीत होणार नाही. आपण आपल्याला ओळखत नाही असं कधी होणार नाही. आणि चाखत नाही म्हटलं तरी तिच्यामध्ये स्वतःला चाखण्याचं सामर्थ्य नाही असं म्हणावं लागेल. मग ती दुसऱ्याला तरी कशी चाखेल? तिला चाखण्याचं सामर्थ्य आहे पण स्वतःला चाखण्याचं नाही. तसं आत्म्याचं स्मरण आहे असं म्हणता येतं का? किंवा विस्मरण आहे असं म्हणता येतं का? नाही. म्हणून परमात्म्याच्या बाबतीत स्मरण किंवा विस्मरण दोन्हीही म्हणता येत नाही. दृष्टांतात जसं चाखणं तसं जिभेचं स्वरूप आहे. म्हणून ज्ञान म्हणजेच परमात्मा किंवा परमात्मा म्हणजेच ज्ञान. ज्ञानाचा विषय परमात्मा होऊ शकत नाही. तर ज्ञान म्हणजे परमात्मा. तो समजून घेण्याचा विषय नाही, अनुभवण्याचा विषय आहे. प्रयोगशाळेत जे सगळे प्रयोग केले जातात ना, तिथे समोर काहीतरी लागतं. आणि म्हणून विज्ञान आणि तशा अर्थानं ते विज्ञान म्हणजे सायन्स ज्याला म्हणतात ते आणि हे अध्यात्मज्ञान हे सगळं भिन्न आहे. याची अनुभूती असते, स्वतः घ्यायची असते. त्याला प्रयोगशाळेत काहीही करता येणार नाही त्याच्यावर. पण बाकीच्यांचे मात्र प्रयोग आपण करत असतो. संस्कृतमध्ये काय म्हणतात बघूया. कश्चिदप्यात्मना आत्मानं स्मरेत्वा विस्मरेदपि किंजिह्वा स्वयमात्मानं स्वादते न वा. त्यांनीच प्रश्न विचारलाय. विस्मरेदपि म्हणजे आपणच आपल्याला कधी आठवू का? कश्चित अपि आत्मना आत्मानं स्मरेत, स्वतःला कधी आठवेल का? वा विस्मरेदपि आत्मनः आत्मानं विस्मरेदपि. प्रश्न पुन्हा तो पूर्ण घेता येईल की आत्मा हा स्वतःला कधी आठवेल का? किंवा तो कधी स्वतःला विसरेल का? त्याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे
किं जिह्वा स्वयमात्मानं स्वादते स्वादते नवा. किम म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. काय काय जिभेनं जिभेलाच चाखता येईल का किंवा चाखता येणार नाही का असा प्रश्न विचारला. आता चाखता येणार नाही का म्हणल्यावर काय, जीभ स्वतःला नाही चाखून शकणार, पण दुसऱ्या वस्तूंचे स्वाद घेते की नाही जीभ. क्षणभर तुम्हाला काहीतरी गोडाचं आणून दिलं मस्त, सध्याच्या काळात आईस्क्रीम किंवा आंबारस, जिथे जाईल तिथं आंबरस आहे सध्या. मग त्याला कोणी सांगतं का हे आंब्याचं रस किंवा आंबा कसा आहे, ते जिभेला कळतं बरोबर, पण जीभ स्वतः गोड आहे का तिखट आहे हे काही जिभेला सांगता येणार नाही. अमृतानुभवामध्ये हे काय म्हणतात बघूया. स्वरूपानंद. वस्तू स्वयं सिद्ध स्वभावेचित घन. वस्तू स्वयं सिद्ध. वस्तू म्हणजे काय आता सांगायचं आहे, सगळ्यांना लक्षात आहे. वस्तू म्हणजे आत्मवस्तू. वस्तू स्वयं सिद्ध स्वभावेचित घन. स्मरणास्मरण तेथे कैसे. यांनी स्मरणास्मरण शब्द वापरला आहे ज्ञानदेवांसारखा. आपुला आस्वाद नेघे किंवा घेई ऐसे म्हणणे काही जिव्हे लागी. आपुला आस्वाद नेघे किंवा घेई. नेघे म्हणजे न घेई आणि घेई म्हणजे घेतो. आपलाच आस्वाद कधी जीभ घेते का स्वतःचा किंवा घेत नाही असं आहे का. ऐसे म्हणो काही जिव्हे लागी. तर जिभेसाठी असंही म्हणता येत नाही. स्वतःचा स्वतः ती काही आस्वाद घेत नाही. तर त्याच्या आधीचं 15वी बस झाला ना आपलं. हां 16 राहिला आहे. देखिले नाहीच निद्रे लागी जेणे जागणे तो जाणे म्हणो एका. तैसी असे वस्तू स्वभावेचित घन स्मरणास्मरण नसेत तेथे. ती चितघन आहे म्हणजे चैतन्याने युक्त आहे, चैतन्यमयी आहे. तिथे अचा संबंध नाही, म्हणजे जड नाही, चैतन्यत्व त्या ठिकाणी आहे. आता हा जो जागते या निद नाही मा जागणे घडे काही, ही तर उद्या बघूया आपण. आपल्याला स्मरण होत नाही आणि विस्मरणही होत नाही. दूत महाराज म्हणतायत की विस्मरणही होत नाही आणि स्मरणास्मरणातील ज्ञान आपल्या स्वरूपाचं असतं. मग त्या ठिकाणी विसर कसा असेल तर विसर होत नाही. आणि आठव तरी कसा असेल. ब्रह्म जर आठवाचा विषय झाला तर तो जड होईल, जे मगाशी सांगितले ते. तर तिथे जास्त खोलात जायलाच नको. जड होईल आणि ब्रह्म काही जड नाही, घटपटांसारखं. एवढं लक्षात ठेवायचं. आणि दृष्टांतात जसं चाखणं तसंच जिभेचं स्वरूप आहे. चाखणं हेच जिभेचं स्वरूप आहे. पण स्वतःची स्वतः जीभ काही स्वतःला चाखून पाहता येत नाही. तर ज्ञान म्हणजेच परमात्मा आहे आणि ज्ञानाचा विषय परमात्मा होऊ शकत नाही. साक्षात ज्ञान म्हणजेच परमात्मा आहे. त्यामुळं कुठल्याही ज्ञानाचा विषय काही परमात्मा होऊ शकत नाही. तो स्वतःच ज्ञान आहे, एवढं अंडरलाईन करून लक्षात ठेवा. झाले आपले 15 आणि 16 झाले ना आज, का 14-15 घेतले. 15-16. तसंच तो जागा आहे त्याला झोप नाही. ज्याप्रमाणे निद्रा नाही तोच जागा असतो. मग जो जागा आहे त्याला निद्रा म्हणजे काय कुठं आठवतं का नाही, आपल्याला माहितीच नसतं. आणि हे जर खरं असेल तर मी जागा आहे या म्हणण्याला काय अर्थ आहे किंवा काय विशेष आहे. तो संभव उद्भवतच नाही. त्याप्रमाणे स्वरूप आहे त्याला स्मरण किंवा विस्मरण हे दोन्हीही नाही. आपला आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे आणि प्रकाशदायी आहे. त्याला स्मरण किंवा विस्मरण दोन्हीही नाही. एवढं लक्षात ठेवायचं. आत्म्याला कुठलेच हे नाही आहेत, काय म्हणू आपण, गुणधर्म नाही आहेत. आपल्या आरत्या म्हणायच्या राहिल्यात ना, मी म्हणते आणि पुन्हा नाहीच. बघा काल शक्यच नाही झालं, मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि एकदा केली चेकिंग. सगळी 4 हे काढले त्यांनी, एक्सरे. डॉक्टरकडे गेलं की अवघड काम असतं. इदमुपकर्तुं भुवन मंडलम
समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. म्हणा गोपाळकृष्णाची आरती. एकेकाने एक एक कडवं म्हणा येत असेल तर. आरती कशी हा म्हणा. करू गोपाळा आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापियले जगताला ज्याने व्यापियले जगताला आरती कशी करू गोपाळा. पुढचं निरांजन कोणी म्हणा. म्हणू का? हा म्हणा ना. निरांजन दीपक निरांजन दीपक पुरवात तुम्ही सदाला रात आरती कशी कर गोपाला आरती कशी करू गोपाला ज्ञानी व्यापिले जगताला ज्ञानी व्यापिले जगताला आरती कशी करू गोपाला. तुम्हीच दीपक. म्हणते कोणी? हा म्हणा. तुम्हीच दीपक तुम्हीच प्रकाशक तुम्हीच स्वामी तुम्हीच सेवक आरती कशी करू गोपाला ज्याने व्यापिले जगत आरती कशी करू गोपाला. पुढचं कडवं. तुम्हीच ध्याता तुम्हीच त्राता तुम्हीच ध्याता तुम्हीच त्राता तुम्हीच स्वामी जगनिर्माता तुम्हीच स्वामी जगनिर्माता आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापियले जगताला आरती कशी करू गोपाळा. आता झाले मी पण मनमती आता झाले मी पण मनमती आम्ही करीतो मंगल आरती आम्ही करीतो मंगल आरती. आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापियले जगताला आरती कशी करू गोपाळा आरती कशी करू गोपाळा. आता पुरुषोत्तमाची म्हणते आणि आज बघू जमलं तर आजही नाहीच जमणार. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा अधिक मास श्रेष्ठ अगाधतो महिमा. जय देव जय देव. येतो त्रयवर्षांनी हा अधिक मास सेवा व्रत वैकल्ये करिता ती खास लाभे उपासका ते पुण्यपदरास पुरुषोत्तम मासाचा महिमा विशेष. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा. स्नानदान पूजा जपतपते ध्यान अवश्य ये मासी करी उपोषण मौन भोजन दीप अपूपते दान देता भक्तांवरी तोषी भगवान. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा. नारायण मानुनिया ब्राह्मण पूजावा देऊनी भोजन वस्त्रा तोची सुखवावा तुलसी दल वाहुनिया केशव वंदावा अधिक महात्म्य ग्रंथ प्रेमे वाचावा. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा. धूपदीप लावुनी गावी ती आरती माधव पूजा करिता लाभे संपत्ती पापे जातीत लयासी पुण्य येई हाती गोविंद तनय घाले चरणासी मिठी. जय देव जय पुरुषोत्तमा. अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव जय देव.
चला नमस्कार. हीच सेवा सगळी भगवंताच्या चरणी, नारायणाच्या चरणी, ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, विठ्ठल सर्वांच्या चरणी अर्पण करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तुमच्या चरणी पण ही सेवा अर्पण करून वाणीला स्वल्पविराम देऊया. धन्यवाद. खूप छान.